तर जय श्रीराम मित्रांनो, तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर माझं नाव आहे जयदीप पाटील आणि आज आपण वेल्डिंगची केबल मागवली होती नवीन. आणि त्याच्यानंतर आपली जुनी केबल तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने काळी पडली होती, म्हणजे खराब झालेली होती. त्याच्यानंतर आपण ही नवी केबल आणली होती, एकदम भारी होती. तर त्याच्यानंतर तुम्ही जुनी केबलचे हाल एकदम बेहाल पाहू शकता इथं. त्याच्यानंतर आपण ही जुनी केबल तिच्या जालवरती सोडून दिली, नवी केबलला होल्डर वगैरे जोडून घेतलं नवीन एकदम पद्धतशीर. तर भावानो, तुम्ही म्हणत असाल की हा ब्लॉग का बनवत नाही, तर भावानो थोडीशी अडचण होती त्याच्यामुळे काही ब्लॉग बनवता आले नाही. त्याच्यानंतर आपण फ्यूज वगैरे सर्व खराब झाले होते, त्याच्यानंतर फ्यूज वगैरे आपण सर्व बदलून घेतले, पारवडून घेऊन आलो नवीन वगैरे एकदम टकाटक मध्ये म्हणतात. काही कामाला जाऊन काही अडचण येणार नाही असं तर होणार नाही, काही अडचण येतच होती आपल्याला. तर आपल्याला सर्व आज वेल्डिंगचे काम होतं. थोडाफारची बकेट खराब वगैरे झाले असेल कुठे, तिला सर्व रिपेअर वगैरे करायची होती. दाते बिजे ते आपल्याला नवे बसवायचे होते, तर दाते वगैरे बी आपण आणले होते. त्याच्यानंतर आपण खाचा वगैरे मारून घेतला. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत अशाला खाचा वगैरे काबा मारलेला, तर आपली जी वेल्डिंग ती व्यवस्थित बसायला पाहिजे त्याच्यासाठी आपण खाचा वगैरे मारलेला होता, कारण की एकदम टकाटक जे आपलं काम होईल त्याच्यासाठी आपण खाचा मारलेला होता. त्यानंतर आपली बकेटची जी खालची साईड घासली गेली तिला आपण सलाखी लावून व्यवस्थित एकदम वेल्डिंग मारून दिली, कारण आपली जी पाईपलाईनची बकेट आहे तिची लाईफची ती वाढायला पाहिजे त्याच्यासाठी आपण हा प्रयत्न केलेला होता. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला संध्याकाळ पण झालेली होती, रात्र होऊन गेली होती आपल्याला वेल्डिंग मारता मारता. तर सर्व व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला, धन्यवाद.